तुम्हाला नाही वाटत का असा एखादा नियम आपल्या भारतात पण पाहिजे? आता आपल्या मुलांना स्कूल बसमध्ये पाठवणं सुद्धा सेफ नाही का? असं मी का म्हणते, अगोदर बीडमध्ये घडलेली ही घटना बघा. ती 9 वर्षाची मुलगी होती, जी स्कूल बसमधून आपल्या घरी परत येत होती आणि परत येत असताना रोड क्रॉस करताना तिला एका टू व्हीलरनं जोरदार धडक दिली आणि त्या धडकेमध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे हॉस्पिटलमध्ये. आता अमेरिकेतील स्कूल बस विषयीचा मी एक नियम तुम्हाला सांगते. अमेरिकेत स्कूल बसवर एक स्टॉप साईन असतं रेड कलरचं आणि फ्लॅशिंग लाईट्स असतात रेड कलरचे. जेव्हा ती स्कूल बस जिथे कुठे थांबते, फ्लॅशिंग लाईट्स ऑन होतात रेड कलरचे आणि स्टॉप साईन बाहेर येतं. कमीत कमी 20 फूट अंतरावर सगळ्या गाड्या थांबून जातात. इतकी प्रायोरिटी दिली जाते स्कूल बसेसला अमेरिकेमध्ये, जेणेकरून आपली मुलं सेफली ट्रॅव्हल करू शकतील. स्कूल बस थांबल्यानंतर जर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्या स्कूल बसला, तर तुम्हाला किमान $250 ते $500 इतका फाईन लागू शकतो. तुम्हाला नाही वाटत का असा एखादा नियम आपल्या भारतात पण पाहिजे स्कूल बस विषयी? मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक यू.